सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। नमस्कार, नासिक नेचर में आप सबका स्वागत है। मैं कृष्णा नाइक। आज आए हम नासिक के सुप्रसिद्ध और प्राचीन श्री कालाराम मंदिर। जानते हैं यहाँ के पुजारी और श्री ट्रस्टी सभासद जी इनसे राम मंदिर के बारे में और रामरथ यात्रा और रामनवमी का उत्सव इनके बारे में। जय श्री राम। धन्यवाद। 29 तारखेला रथ यात्रा आहे। इथून 5 वाजता रथ यात्रेला प्रारंभ होतो व इथून नागचौक आपलं गणेशवाडी कायदाव नाका नंतर गाडगे महाराज रथ रामाचा रथ कारण की का रामानी म्हणजे गंगा होणार नाही म्हणून रामाचा रथ गरुडाचा रथ असतो गावात फिरून आल्यावर मग दोन्ही रथ एकमेकांना मग गंगेला रात्री तळंदा आत्मा महाराष्ट्र येतात मग तिथे सगळी महापूजा सगळं होतं मग सगळं हे राहणार परत एक दिवसच्या सुमारास परत जाते सागर मिळते व अशा तऱ्हेने रथयात्रा रथयात्रा ही सफल होणार आहे आणि त्यानंतर हे माझं लक्ष केलेलं आहे ते इथून या इथे आल्यानंतर राम गदामध्ये जे मुकुट दिसत असतो मज्जा असतो आणि गदा असतील ते रामाला स्पर्श केलं जातं गदा स्पर्श केला जातो मग ते तिकडे नेल्यानंतर त्याची पूजाच्या वेळी आरती झाल्यानंतर आपला रथ निघतो त्यानंतर नागचौ त्यानंतर आडगाव नाका त्यानंतर कृष्ण नगर मग त्याच्यानंतर गणेशवाडी झाल्यानंतर आयुर्वेदिक दवाखाना झाल्यानंतर आपला पूल जो आहे तिथे जो मसोबा आहे मोरेंचा रमेश मोरेंचा तिथे 2 तास तो तिथे लांब असतो आणि गरुडचा रथ जो आहे पहिल्यांदा रोकडो वापस येतो त्याच्यानंतर नेहरू चौकात जातो नेहरू चौकात नंतर एलजी रोड त्याच्यानंतर मेन रोडवर झाल्यानंतर आपलं जो मार्केट जे असतं म्हणजे काय व्यापार मार्केट तिथून निघतो मग सरकार वाड्यापासून त्याचे ज्या नाडा असतो त्याला लावला जातो आणि त्यांचा मान असतो त्याचा ते झाल्यानंतर सोन्या मार्केटला नारळ कोणता विकले म्हणजे सोनार बाजारपेठेला ते झाल्यानंतर धांडे बाजारातून निघतात घंटा शाम म्हणजे घंटा वाजवली जाते की हा रथ आलेला आहे आणि तो रथ आल्यानंतर खाली उतरतो आणि खाली आल्यानंतर त्या खंडोबा मंदिरापासून थांबतो आणि विश्रांती घेतात आणि सगळेजण दूध पाणी चहा कॉफी घेतात आणि तिकडे येतो तिकडे पहिलीचा पालखी जाते पालखी झाल्यानंतर बाबा निघतात बाबा झाल्यानंतर निघतो आणि मग राम त्याच्या मागे निघतो मग सरदार चौकात येतो सरदार चौकात तिथे किंवा साईबाबा मंदिर आयडियाबाई ग्रामशाळे कसे जातो वर्त विनायक पांडे मिठाई कसे थांबतो आणि ते देव जे असतात राम रथामध्ये ते आपण बाहेर काढतो आणि त्याची आरती झाल्यानंतर पूजा अर्चा झाल्यानंतर फटाके उडवले जातात आणि सगळ्यांचं अभ्यंग स्नान असतं ते झाल्यानंतर मग आपल्याला गरुड रथ पहिले निघतो मग राम रथ त्याच्या मागे निघतो मग सनी चौकात येतो सनी चौकात आल्यानंतर रस्त्यात तालीम सल्लापेश येतो तिथे आपल्या मोठ्या नाडे जे असतात रथाचे आपल्या मालकीला लावले जातात रस्त्याच्या तालीम सांगण्याला आणि त्याच्यानंतर तो पुढे निघतो पुढे निघाल्या ज्या निधीक मंडळ कंपनी ज्या आपल्या आई बहीण त्यांना स्वागत करतात ना म्हणजे ते कसं आबोली गुलाबी कलरच्या त्या साड्या नेसल्या असतात आणि त्यानंतर ते नटून फटून त्या रामाला पालखीच्या रामाची आरती ओवाळतात आणि नजर काढून टाकतात आणि ते झाल्यानंतर मग आपण ते मंदिर हो हे असतात त्याच्या कुठे असतात ते एकदा ताब्यात कमी आणून ते विराजमान करतात मग सगळेजण घरी जातात स्नान करतात परत आपल्या जागे होतात आणि हे झाल्यानंतर इथे राम मंदिरामध्ये मंदिर झाल्यानंतर आणि त्यानंतर गोपाल काला असतो पंचमीला ज्या दिवशी असतो आणि तो सगळ्यांना प्रसिद्ध दिला आपल्या राम रथाचा जो असतो तो गोपाल काला केव्हा करतो हनुमान जयंतीत असतो
तीन ठिकाणी नव्हता पाटीले ठेवतात. एक राणीवर उद्धव सर्व संत होता त्यानंतर तालमी ठेवतो आणि दुसरा जो असतो प्रताप अशा ठिकाणी सगळ्यांना आपण जेवढे दोन गरीब लोक असतात श्रीमंत लोक म्हणतात जय श्रीराम जय श्रीराम त्याकडे वाले की जय जय हो. रामचंद्र की जय. जय. जानकारी देने के लिए धन्यवाद सर. हाँ अभी महाराज दीक्षित जी और शेखर पुजारी. रामनवमी, राम जन्मोत्सव और राम रथ यात्रा नासिक, इसके बारे में जानकारी दी है. धन्यवाद.